राज्य सरकारने तातडीने 1000 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष विकास मटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात येत असलेल्या 28 गावांतील विकासाचा आणि पायाभूत सुविधांचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने 1000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष विकास मटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। महापालिकेच्या हद्दीत गावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली असल्याचे मटकरे यांनी सर्वप्रथम उघडकीस आणले। त्यानंतर या निर्णयामुळे महापालिकेचे क्षेत्रफळ तब्बल 200 चौरस किलोमीटरने वाढणार आहे, तर 10 लाखाहून अधिक लोकसंख्या वाढणार आहे। या गावांमध्ये प्रचंड बांधकामे झाली आहेत, त्यांचा निधी राज्य सरकारला मिळाला आहे। त्या मोबदल्यात राज्य सरकारने या गावांमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या नाहीत, त्या सर्व सुविधा महापालिकेस उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत। समाविष्ट होणार असलेल्यामुळे तेथील नागरिकांच्या महापालिकेकडून अपेक्षा वाढल्या आहेत। या सुविधा निर्माण करता याव्यात यासाठी हे अनुदान महापालिकेस द्यावे असेही त्यांनी म्हणले आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या सरपंचांचं आणि बिल्डरांचं भलं करायचं होतं, म्हणून हा निर्णय 12 वर्षापूर्वी रद्द केला। आता या 28 गावांमध्ये बेलगाम बांधकाम झाल्यानंतर पुन्हा एकदा उशिरा सुचलेलं शहाणपण या पद्धतीने ही गावं पुणे मनपात समाविष्ट शासन करत आहे। आम्ही याचं स्वागत करतो, परंतु या 28 गावांमध्ये राहणाऱ्या 10 लाख लोकसंख्येला ज्या की नागरी सुविधा पुरवायच्या आहेत, त्या नागरी सुविधा पुरवणं पुणे महापालिकेच्या आवाक्यात आज तरी नाहीये। कारण क्षेत्र खूप मोठं आहे। आता पुणे मनपाचं क्षेत्र मुंबईच्या पेक्षा 100 किलोमीटरने वाढलेलं आहे आणि त्यामुळे नागरी सुविधांसाठी लागणारा पैसा हा पुणेकरांच्या करामधनं वसूल करून ग्रामीण भागामध्ये विकासाचा अनुशेष भरून काढणं हे अशक्य अशी बाब आहे। त्यामुळे भाजपची अशी मागणी आहे की शासनाने ही गावं पुणे मनपाच्या झोळीत टाकतानाच 1000 कोटी रुपयाचं विशेष अनुदान पुणे महापालिकेला दिलं पाहिजे, की ज्याद्वारे या गावांमध्ये नागरिकांच्या ज्या प्रचंड अपेक्षा आहेत, विकास कामांबद्दलच्या, अत्यावश्यक नागरी सुविधांबद्दलच्या, या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा पैसा उपयोगात आणता येईल। नाहीतर गावांचा बट्ट्याबोळ करायचा, मुठभर राजकारण्यांचं हित साधायचं, बिल्डरांचं भलं करायचं आणि मग गावं ICU मध्ये गेली की मनपाच्या हातात द्यायची, हा काँग्रेस राष्ट्रवादीचा खेळ, हा पुणेकर नागरिकांचा जीव घेणारा खेळ आहे। आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की पहिल्यांदा 1000 कोटी रुपयाचं अनुदान पुणे महापालिकेला द्या आणि मगच या गावांचा समावेश पुणे मनपामध्ये करा। काल काँग्रेस राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपले खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात वेगळे आहे हे दाखवलेलं आहे। ग्रीन डीपीची भाषा करणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काल कॉन्क्रीट डीपी मंजूर केलेला आहे। पुणे शहरामध्ये संगमवाडी नदीच्या काठी असणारा अत्यंत सुशोभित, हिरवागार, पर्यावरणाला पूरक असणारा परिसर, त्या ठिकाणी आता कॉन्क्रीटचं जंगल उभं करण्याचा निर्णय केलेला आहे। 1-2 नाही तर 76 नागरी सुविधांची आरक्षणं, त्यामध्ये काही शाळा, उद्यानं, हॉस्पिटल्स रद्द करून बिल्डरांच्या भल्यासाठी निवासी केलेली आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये आता कॉन्क्रीटचं जंगल उभं राहील, नागरी सुविधांचा अगोदरच अनुशेष आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीने काल बहुमताच्या जोरावर दादागिरी करत हा विकास आराखडा मंजूर केलेला आहे। परंतु त्यांनी हे लक्षात घ्यावं की पुण्याच्या जनतेने त्यांना अत्यंत निसट्ट बहुमत दिलेलं आहे। आज भाजप, शिवसेना आणि मनसे आमची बेरीज 72 आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादीची बेरीज 78 आहे। त्यामुळे जनमताचा कौल हा 50-50 आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं। आणि त्यामुळेच काल सभागृहात काँग्रेस राष्ट्रवादीला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि आम्ही आता जनआंदोलनाचा इतका मोठा रेटा उभा करणार आहोत, पर्यावरण प्रेमी नागरिकांचा रेटा उभा करणार आहोत की पुण्याचा खेळखंडोबा आम्ही होऊ देणार नाही। आणि या जनमताच्या दबावातून मला खात्री आहे की काँग्रेस राष्ट्रवादीला सद्बुद्धी येईल आणि जी आरक्षण रद्द केलेली आहेत ती पुन्हा एकदा प्रस्थापित होतील।